काका मला माहिती आहे, मुक्ताला आणि मला साथ दिल्यानं तुम्ही गुन्हेगार ठरला आहात. पण तुम्ही आमच्यासाठी जे केलं ना, ते आम्ही दोघं उभ्या जन्मात विसरणार नाही. पण आम्ही तुम्हाला त्रास सुद्धा होऊ देणार नाही. दादांपर्यंत जर ही बातमी गेली तर काय होईल याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. पण दादाजवळ तुमची तक्रार कोणी करू नये म्हणून आपल्याला एक नाटक करावं लागेल. तेव्हा नीट लक्ष देऊन वाचा. तर मग प्लॅन असा आहे, तर मग ह्या प्लॅननुसार मुक्ता आपल्या दोघांना त्या सर्वांना एकत्र भेटावं लागेल आणि त्यासाठी तीच जागा योग्य आहे. हो, एवढा वेळ कोणाचे मेसेज वाचताय? हे मेसेज हे आपल्या कंपन्यांचा ग ते नाही का बस काय स्पॅम मेसेज असतात ते. कर्ज घ्या, घर घ्या, कर्ज घ्या, गाडी घ्या, पत्ते खेळा, पैसे कमवा, ते मेसेज. कंपनीचे मेसेज एवढ्या वेळ वाचतात? काय रे देवा, काय माणूस आहे. आशाताई, नाश्ता रेडी आहे ना? हे काय झालंच होतं. आता आवाजच देणार होते सगळ्यांना, तेवढ्यात तुम्ही आलात. मला पण मोठ्या आईंसारखा 1 मिनिट पण उशीर केलेला चालत नाही बघा. आता 2 दिवस आर्याताई किचन मध्ये होत्या, पण त्यांना काही जमलं नाही बघा. जिरा राईस करायला गेल्या आणि जिऱ्याच्या जागी बडीशेप टाकली. हा, सोपं नसतं ते. आशाताई, तू ना अनबिलिव्हेबल आहेस. थँक्यू. बरं, आता आम्ही दोघं आलोय ना, आता बाकीच्यांना पटपट हाका मार ना, म्हणजे आपण नाश्त्याला बसू. हो, हे काय भरतेचा नाश्ता? अहो आशा ते आम्ही करीतो, तुम्ही जा. जा पटकन. बरं करा, बोलवते मी. मुक्ता इथे काय करते? काय करते? तुझा नवरा आणि तुझी लेक गेली ना त्यांच्या बाजूने, म्हणून तिची हिंमत वाढलीये. आता करू नको. त्या खुर्च्या अशा का मांडल्यात? अरे यार युवराज, तू किती अनबिलिव्हेबल आहेस. असो, कसं आहे ना, घरात ज्यांचं एकमेकांशी पटत नाही ते एकमेकांच्या बाजूला बसले तर त्यांच्या घशाखाली घास तरी कसा उतरणार. म्हणून आपल्या घरात जे 2 गट पडलेत त्यानुसार तुम्ही 7 जण इथे बसायचं. आणि आम्ही 4 म्हणजे आमच्या बाजूला आलेले गायत्री, भाऊ काका आणि आम्ही 2. तर आम्ही 4 इथे. तर दादा घरी नाही आहेत, त्यामुळे सगळ्या बायकांनी आमच्या बरोबर बसून जरी नाश्ता केला ना तरी माझी काही हरकत नसणार आहे. दादा आला ना तर मुक्ता बस. गायत्री ये ना, बस. नाही बस. भाऊ काका या ना, बसा. थांबा. गायत्री, बस इथं. काका तुम्ही 1 मिनिट.
आता कोणीही मध्ये एक शब्दही बोलणार नाही. माझं बोलणं सुरू झालंय. आणि काय रे सारंग, तुम्ही दोघं समजता कोण स्वतःला? आरतीच्या वेळेस जरा कुठं तुझ्या बाजूला येऊन उभा राहिलो नाही तर लगेच मी तुमच्या बाजूने आहे असं समजून मोकळे झालात. मी तुमच्यासाठी नाही, मी देवीसाठी तिथे उभा होतो. दादा घरी नाही म्हणून मी माझं ते हे कर्तव्य केलं. आणि या घरामध्ये आम्ही तुमच्या बाजूने आलो आहेत असा गैरसमज करून घ्यायला बाकीचे तुझ्या इतके मूर्ख नाही आहेत. आणि भविष्यातही आम्ही तुमच्या बरोबरच असू असं तुला वाटत असेल तर तो तुझा शुद्ध मूर्खपणा आहे. तुम्ही जे काही केलेत ना त्याबद्दल एक वेळ दादा तुम्हाला माफ करेल, पण मी नाही, कधीच नाही माफ करणार. सॉरी हा भाऊ काका, मी तुमच्याबद्दल खूप चुकीचा विचार केला. असू दे अगं, लहानांनी नाही चुकायचं तर मग कुणी चुकायचं. पण मला मात्र जरा हेच वाटलं आश्चर्य. अरे तुम्ही सगळ्यांनी माझ्याबद्दल केवढा हा करून घेतला गैरसमज. पण आता सगळे गैरसमज दूर झालेत नाही आपले. काय हो? मग आता एकमेकांचे तोंड बघत काय उभे राहिलाय? बसा ते हे करायला नाश्ता. आणि सारंग, दादाच्या नियमाप्रमाणे तू आमच्या बरोबर इथे बसून जेवण करू शकतोस, पण हिला बाहेर जायला सांग. भाऊ काका, मुक्ता कुठेच जाणार नाही. या घरची सून आहे, त्यामुळे ती बाकीच्या बायकांबरोबर नाश्ता वाढायला मदत करेल आणि त्यानंतर त्यांच्यासोबत बसून नाश्ता पण करेल. आणि संध्याकाळचं जेवण पण मीच करणार आहे.